नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. शिवसेना जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची निस्वार्थ सेवा करण्याचा संकल्प सुप्रियाताई सतीश शिंदे यांनी केला असून कोंढव्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राज्याचे उद्योग मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी कोंढव्यात बोलताना केले. शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख जनसेविका सुप्रियाताई सतीश शिंदे यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, शिवसेना नेते बाळासाहेब कामठे, सतीश शिंदे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख रेणुकाताई कामठे, सुहास पडवळ, शिवसेना युवा नेते शंकर ढमाल, ओबीसी शहर अध्यक्ष मकरंद केदारी, उपविभाग प्रमुख रोहित देवकुळे, शाखा प्रमुख सौरभ लोणकर, पंढरीनाथ नाना लोणकर, मुरली आबा लोणकर, तुकाराम लोणकर यांच्यासह मोठ्या संख्येने कोंढवावासीय ग्रामस्थ, महिला, युवा शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. कैलासवासी माजी आमदार सूर्यकांत अप्पा लोणकर यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून कोंढव्याला पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी सर्वांनी पाठीशी उभे राहावे असे यावेळी बोलताना जनसेविका सुप्रियाताई शिंदे यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीनं काम करणारे दत्तू तात्या भोर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. 15 ऑगस्टच्या निमित्तानं कोंढवावासियांना तिरंगा झेंड्याचे वाटप उदयजी सामंत साहेब मान्यवर नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवांना बाबर, माजी नगरसेविका मेघाताई बाबर, राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, रईस सुनके, हाजी फिरोज शेख, युवा नेते प्रसाद बाबर, रोहन गायकवाड, भाजपा नेते अमर गव्हाणे, धनराज गवळी, अक्षय शिंदे, अनिल वानखेडे, अशोक सोनवणे, सज्जन कवडे, भरत शेंडकर, उद्योगपती विलास कापरे, नानासाहेब वांजळे, प्रकाश काटे, माऊली भोईटे, शफी पठाणसर, गोविंद जावळकर, गौरव गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, महादेव बोरे, मच्छिंद्र दगडे, बाळासाहेब ननावरे, भाऊसाहेब लोणकर, जहीर शेख, जितेंद्र लोणकर, योगेश मातेरे, महादेव वांजळे, कैलास जांभळे, संतोष रोकडे, नानासाहेब खराबे, आकाश जाधव, विजू बधे, नानासाहेब बारळे, प्रशांत लोणकर, प्रतीक शिंदे, सुमित लोणकर, अनिल जांभळे, ॲडव्होकेट महादेव कुंजीर मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा नेते सतीश शिंदे यांचा मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना, उभाटा या पक्षांमधील मित्रपरिवारांनी उपस्थित राहून सुप्रियाताई शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचं स्वागत आणि आभार सतीश शिंदे यांनी मानले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. शिवसेना या पक्षातील जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनाला आज आपण सर्वजण इथे उपस्थित झाला आहात, त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते की आपल्या कोंढवा भागामध्ये सर्वात प्रथम इथे शिवसेना ही आणली. आपले कैलासवासी माजी आमदार सूर्यकांत अप्पा लोणकर यांनी. आज आम्ही त्यांचाच वारसा पुढे सरकवत आहोत आणि एक नवीन सुरुवात करत आहोत. सामाजिक आणि राजकीय आणि धार्मिक कोंढवा भागातील सर्व कामांमध्ये आमचा पक्ष आणि मी, माझे पती, माझे कुटुंब सदैव कार्यरत आहोत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. विविध उपक्रमातून, सणांमधून आपल्या गोरगरीब जनतेतील सर्व महिलांना, इतर व्यक्तींना आपण काही ना काही कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या उपयोगी असे शिबिर, परत बऱ्याचशा अशा गोष्टी आपण करत आहोत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आता आपण शिवसेने पक्षात आलो आहोत आणि आता आपलं काम याच्याही डबल दुपटीने होणार आहे आणि मला इथून पुढे आपल्या सर्वांचीही साथ हवी आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं सतीश शिंदे आणि सुप्रियाताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जनसेवेचा वसा घेऊन जनसेवेचं कार्यालय शिवसेनेचं तुम्ही सुरू केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देखील देतो आणि आपले आभार देखील मानतो. या कार्यालयाचं नावच जनसेवा आहे. या कार्यालयाचं फक्त आणि फक्त तुम्हाला जनसेवा करायची आहे. आपण ज्या शिवसेना पक्षामध्ये काम करतो त्या शिवसेना प्रमुखांचे म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जे काही विचार होते ते हेच विचार होते की 80% जनसेवा करा आणि 20% राजकारण करा. म्हणजे 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. त्यांच्या दिलेल्या संदेशानुसार आज सतीश आणि सुप्रियाताई काम करतायत त्याचं मनस्वी समाधान
त्यांचा एक सहकारी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. शेवटी ही कार्यालय आपण उघडतो, ज्या शाखा आपण उघडतो ते समाज प्रबोधनाचं काम करणारं कार्यालय असलं पाहिजे. या कार्यालयात विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि शासकीय योजनांचा फायदा देखील माझ्या पुण्यातील त्या भागातील सर्व बंधू भगिनींना झाला पाहिजे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ताठ मानेनं आणि गर्वानं काम करतो. ते आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योजना या जर आपण लोकांपर्यंत पोहोचवल्यात तर पुणे वासियांना देखील एकनाथ शिंदे साहेबांचं काम माहिती आहे. आपले सगळेच्या सगळे नगरसेवक जेवढे तिकीट माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील तेवढे सगळे नगरसेवक आपले निवडून येतील. तेवढी ताकद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या योजनांमध्ये आहे आणि त्यांच्या वागण्यामध्ये आहे. आज आपण कार्यालय सुरू केलं, जनसेवेचं कार्यालय म्हणून सुरू केलं. मला दोघांनाही एक विनंती करायची की आज अनेक घटक असे आहेत की त्यांच्या घरामध्ये शासकीय योजना पोहोचलेल्या नाहीत, त्यांना अजून शासकीय योजनांचं ज्ञान नाही. तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या जनसेवेच्या योजना ज्या आहेत त्या शासनामध्ये राबवल्या जातात त्या सगळ्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण या कार्यालयात पोहोचवण्याचा संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावा. एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी दोघांनाही करतो. शेवटी हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता असं नानांनी देखील मला सांगितलं. आता भविष्यामध्ये होता नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अशा पद्धतीचं चित्र या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालं पाहिजे. होता हे इतिहास जमा झालं, पण आहे या वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळामध्ये आपण सगळ्यांनी एवढ्या ताकदीनं काम करू की भविष्यामध्ये या शिवसेनेचं गतवैभव पुन्हा एकदा या संपूर्ण परिसराला प्राप्त होईल. शिवसेनेच्या माध्यमातून आपण नागरिकांची सेवा करू शकू यासाठी या कार्यालयाचा वापर व्हावा एवढीच विनंती या दोन्ही आमच्या सहकार्यांना करतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या परिसरामध्ये ताई तुम्ही देखील करताय, सतेशजी तुम्ही देखील करताय. पण चांगलं काम करत असताना आपण केलेलं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. हे भाषण माझं इथं चालू असताना जर ते लाईव्ह असेल तर ते अमेरिकेचे देखील लोक बघतायत, लंडनचे लोक देखील बघतायत. इथं भाषण झाल्यानंतर 30 सेकंदामध्ये मी काय चांगलं बोललो काय वाईट बोललो हे दुसऱ्याच्या मोबाईलवर येतं. त्याच्यामुळे आपण जे चांगलं काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही देखील मेहनत केली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहितीये की बाजारपेठेमध्ये आठवडा बाजारामध्ये जेव्हा आपण जातो तर एखाद्याकडे चांगला किमती माल आहे आणि एखाद्याकडे कमी किमतीचा माल आहे. म्हणजे एखाद्याकडे बोगस माल आहे आणि एखाद्याकडे चांगला माल आहे. पण जो चांगला माल आहे तो विकताना ओरडत नाही, त्याच्यामुळे त्याचा माल तसाच राहतो. पण ज्याचा माल बोगस आहे तो नुसती बोंबाबोंब करतो, त्याचा माल विकला जातो. त्याच्यामुळे चांगलं काम करताय, उगाच खोटी बोंबाबोंब करा असं माझं म्हणणं नाही, पण चांगल्या कामाची बोंबाबोंब झालीच पाहिजे. चांगलं काम हे लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि हे काम लोकांपर्यंत पोहोचत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चांगलं कार्यालय चालवावं एवढीच विनंती करतो की प्रत्येकानं आपला पक्ष वाढवण्यासाठी अशीच भूमिका घेतली पाहिजे आणि भविष्यामध्ये ती आपण घ्याल आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यालयाचं जनसेवा केंद्राचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. माझं मनोगत संपवतो. सर्व या व्यासपीठावर उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो.